तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. आणि सकाळचे वाजलेले 7:30 आणि बघितलं का 7:30ला कसा उमघाम निघतोय अंगातून. म्हणजे पाऊस पडून गेला 2 दिवस, पण त्या पावसाने एवढी गरमी वाढली ना. आणि बरोबर 7:30 वाजलेत. चहा झाला अण्णाचा, चौधरी साहेबांचा. चौधरी साहेब गेले दूध घालायला, अण्णा कुठे गेले असतील देवळात बसायला. आणि ह्या गदड्याला रिकामं सोडले, कारण काय सांगू काय, ह्याच्या अंगावर थोडी चमक कमी आहे आणि ह्याच्या अंगावर बघा, तिथं बसलेल्या ह्याच्या अंगावर छान चमक आहे. त्याच्या अंगावर ती कसं चमकते. तर प्रॉब्लेम असा आहे दोघांचा. अरे देवा, मी गॅस चालू ठेवलाय दुधाचा, दूध उकळलेलं वास येतोय मला. प्रॉब्लेम असा आहे त्याला रिकामं सोडण्याचा की की ना, तो जागेवर वैरण टाकली नाही याला, काही टाकू दे हिरवं आणलेलं तर तो खातच नाही. तो बघत बसतो नुसतं त्याच्याकडं, दिवसभर तसंच पडलेलं असतं ते. आणि रिकामं सोडल्यावर असं पेंडीच्या पोत्यात तोंड घालून येऊन पेंड खातो. तिकडं मकाची पिशवी भरलेली एक, आणि एक गव्हाचा कट्टा आहे आणि एक शेंगाचा कट्टा आहे, असं 2-3 कट्टे आहेत तिकडं. तर त्या मकामध्ये तोंड घालून मका खाईल, गव्हामध्ये तोंड घालून गहू खाईल, पेंडीच्या पोत्यात तोंड घालून पेंड खाईल इकडून तिकडून. आणि असं अंगणात फिरून पालापाचोळा खातो, झाडाचा पडलेला, वैरणीचा पालापाचोळा पडलेला असतो. असं मोकळं सोडल्यावर असं खाते. म्हणजे मी त्याला आठवडाभर बांधून बघितलं की रिकामं सोडायचं बंद केलं त्याला आणि बांधायला चालू केलं मी, तर ते जागेवर खातच नाही. त्याला फिरून खायची सवय लागली ती. आणि ह्याला रिकामं सोडलं ना, ह्याला जागेवर वैरण टाकली ना तर हा जागेवरची वैरण खातो, आणि रिकामं सोडलं ना की बाहेर पळतो लोकांच्या घरी. आणि त्याला बांधलं ना तर तो जागेवर टाकलेली वैरणच खात नाही, पण तो फिरत नाही कोणाच्या घरी, एवढ्या अंगणातच फिरत राहणार नुसता. आणि ह्याला दम निघत नाही घरी. ह्या त्यांच्या बोकडाकडे जाईल, तिकडं शेळ्यांकडं जाईल, नाहीतर इकडं पाठीमागं जातो अजून झाडं खायला. मग त्याच्यामुळं त्याला बांधून ठेवले, जागेवर खाते वैरण. खुराक पण जागेवर ठेवते त्याला, वैरण पण जागेवर. काय पण टाकू दे, कडवळ टाकू दे, भुईमुगाची वेल टाकू दे, बाटूक टाकू दे, सगळं खाते ती शेळ्यांबरोबर. कसं पळत आले. याला अशा उड्या मारायला पाहिजेत. आता मी पायरीवरून उतरून खाली जाते आणि त्याला बोलवते, कसा उड्या मारत येते बघा. चल गट्ट्या, गट्ट्या ये, हे बघ. अशा उड्या मारायला लागतात गड्याला, तर ती चांगलं नाही तर जागेवर वैरूनच खात नाही. कुठं जायचं आपल्याला, कुठं जायचं, चला चला, चल गट्ट्या चल. खुश असतो असा रिकामा सोडला की. चल गट्टो, या गट्ट्या या, चल. नको वय, आईकडं बघून वरडतोय. आईला पण घेऊन चल म्हणणं आहे त्याचं. आता पाऊस पडलाय, देठ दुठं फुटली ना की थोडा वेळ तासभर फिरवून आणि जाईन घराच्या मागणं, म्हणजे कॅनलच्या कडेला ह्याला. आणि एवढे दिवस कसं मी शेळ्या सोडत नव्हती, कारण लांब विहिरीकडं आमच्या लय खायला आहे शेळ्यांना. पण ना रानटी कुत्री तिकडे येतात. रानटी कुत्र्यांचा एवढा ताप आहे, जागेवरच शेळी धरली की फाडून टाकतात. आणि एकटी बाई असल्यावर बाईला तो घाबरतच नाही. दोघं जण आमच्याकडं, तिघं जण ग्रुप करून शेळ्या राखतातच. कारण एकट्या माणसाला घाबरतच नाहीत. गडी असू दे, बाई असू दे, ती धरलं असं वडून नेतात. 2-3 कुत्री चांगली मोठी केळींमध्ये लपून बसलेली असतात. ए ए ए माणसाळलेलं ही जरा. फोटो घ्यायचा का गट्टे आपला असाच? नको बाई, डीपीला गुरांचा शेळ्यांचं फोटो ठेवलं की माझी आजारीच पडतात. म्हणजे असं नसते तसं काय, पण माझं मन मला असं म्हणतं की नको दाखवायला इतकं. है ना गट्टू, है ना गट्टू? काय ते ताटात तुला खायला? काय त्यात? जायचं अजून, जायचं आपण फिरायला. ये चल चल चल, फिरून येऊ.
या चल चालली मी, चल ये गट्टो, नाही यायचं. या गट्ट्या या या या, चल 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 या या, चल या 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 या. किती अवघड असते ना असं पाळायचं लेकरांसारखं, त्यांनी जवळ राहायचं आणि परत आपण कापाला विकायचं. लय अवघड वाटतं, पण काय करायचं, नाईलाज असतोय. दुसरा व्यवसाय काय करणार ना शेतकरी, शेतीला जोडधंदा म्हणून. आपल्याला विकायचं अवघड वाटते न लोकांना कापून खायचं अवघड वाटत नाही. मी बाबा व्हेजिटेरियन आहे बरं का, नाहीतर तुम्ही म्हणता तुम्ही नाही काय खात. मी नाही खात, मी व्हेजिटेरियन, मी शुद्ध शाकाहारी मी. है ना गट्टो, है ना गट्टो. पापी पेट का सवाल है भाई, क्या करने का. आला आला शेरू, ह्याला लय कसं तरी होतं माझ्याजवळ येऊन बसल्यावर गुरांनी शेरडांनी, ह्याला लय कसं तरी होतं. गोमाशा झाल्यात शेरूच्या अंगावर, जरा BSC पावडर लावायची त्याला. तर चला, हां मी काय सांगत होते, मी आमच्या विहिरीजवळ लय शेळ्यांना खायला, इतकं खायला आहे ना. पण तिकडं कुत्री लपलेली असतात केळीमध्ये. आणि मध्ये माझी जाऊबाई एक घेऊन गेली होती, तर तिचं बोकड असं धरलं, असं नेलं केळीमध्ये. ही पळती पळती, उलटं घाबरावं लागते बायकांना गेल्यावर शेळ्यांच्या मागं. ते आपल्याकडंच धावून येतात कुत्री. म्हणून 2-3 शेळ्या फाडायच्या झाल्या इथं आमच्या एवढ्या शिवारामध्ये. म्हणून मी अजिबात शेळ्या सोडत नाही, काही घरी आणून टाकते मी. पिपरीचं फटं तोडून टाकीन, लयच काही. एका दिवशी मला कुठं खायला आणायला जाणं झालं नाही, किंवा चौधरी साहेबांनी आणलं नाही. गायांसाठी हिरवी वैरण तर असतेच आमच्यात. गिनीगोला गवत असते, कडवळ असते, आणि भुईमुगाचे वेल दिलेले आहेत आईनी, बाटूक रानातलं हाय निघलेलं असं. त्याच्यावर माझं भागून जातं. आणि एखाद्या वेळेला वाटलं का नाही, सकाळी पण बाटूक टाकले, संध्याकाळी पण बाटूक कसं टाकायचं, तर मग मी पिपरीचं फटं तोडून टाकते. लिंबाचा पाला तर माझ्या शेळ्याला आवडीने खातात, मग त्या टाकत असते. असं मी काही नियोजन करून घरीच त्यांना सांभाळते. तसं ह्या वर्षी रानात मी म्हणते थोडे तुतीच्या कांड्या लावाव्यात आणि शेवऱ्या लावाव्यात बांधाच्या कडनी. पण आमचा अण्णा बांधाच्या कडनी शेवऱ्या लावून देणं झाले, तर अण्णा म्हणतात की शेवऱ्या सगळ्या रानात बी होतं, परत त्याचं काही बी आणून गाडू नको शेतामध्ये, असं अण्णांचं म्हणणं आहे. मी म्हणलं मी वाढूनच देत नाही, मी थोड्या थोड्या मोठ्या झाल्या की कापून आणत जाईल. पण आता बघूया, मी लावायचं म्हणते. काय करावं, शेळ्यांना घालायला काय नसते ना मग. पण बघू काय म्हणतात, परमिशन दिली तर लावायचं. देवीच्या कडनी इकडं लावायच्यात मला शेवऱ्या. आणि तुतीच्या कांड्या काय कुठे बी लावले तरी चालतील. तुतीच्या कांड्या पसरत नाहीत जास्त, पण ते शेवऱ्यांचं लगेच सगळ्या मळ्यात म्हणतात नाही ती बेना आणून ठेवतील तू शेवऱ्यांचं, म्हणून लावून दे नाहीत अण्णा. पण माझं हाय प्लॅन, थोड्याशा तरी शेवऱ्या टाकायच्या कुठंतरी, म्हणजे शेळ्यांना घालायला अडचण यायची नाही मला. तर चला बाबा, बसून जमायचं नाही. डबा व्हायचा आहे, 7:30 वाजलेत. चौधरी साहेबांना लगेच 8:30 पावणे 9ला निघायला लागतं. माझी अजून आंघोळ व्हायची आणि पाणी तापत ठेवले चुलीवर. पण मी बसली, चहा पण प्यायचा आहे मला अजून. या दोघांसाठी चहा पटकन बनवून दिला आणि आता मी चहा पिऊन घेते. पहिलं ब्रश करून चहा पिऊन घेणार आहे, नंतर आंघोळ पांघोळ. तर मंडळी, स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मग अशी चहा पिऊन झाल्यानंतर त्याच्यानंतर कुठला टेक घेतला नाही, कारण खूप धावपळ असते नंतर. आणि हे बघा, एवढी मोठी वैरण चौधरी साहेब आणून देतात, रोज सकाळी देतात बरं का आणून. तोंडावरून येते माझ्या, एवढी इतकी वैरण सकाळचं आणून देतात. एक टाईमची वैरण फुल होऊन जाते गुरांना. काय करणार, जवळ वैरण असते ना, आमच्या शेतात असते तर त्यांचा सकाळचा हेलपाटा वाचला असता, हे असलं वैरणीचा कार वाचला असता त्यांचा. पण शेतात हिरवं काही नाहीच आहे ना, म्हणून मग आणून देतात चौधरी साहेब. आणि मी बनवलाय चहा, पुन्हा एकदा चहा बनवलाय. कशासाठी, सकाळी पिऊन झाली. इकडं किती स्वच्छ आहे आभाळ बघा, आणि इकडं आभाळ आले, इथं वर डोक्यावर आभाळ आले. काय बोलत होती मी, हां अजून एकदा चहा बनवलाय. तो कशासाठी ते चहा पीत पीत सांगते आता. तर आहे ना, चहा बनवलाय ह्याच्यासाठी, कारण पुरणपोळी आहे चहासोबत खायला. आणि हे पुरणपोळीचं सिक्रेट तुम्हाला सांगते, ही फक्त माझ्या पप्पांचं आणि माझं सिक्रेट आहे, दोघांचंच आमच्या. काल मी मम्मीकडे गेली होती, आणि मम्मीकडे गेलेली तेव्हा, आता आईकडे गेली, आई घरी नाही म्हणताना पप्पांना विचारणारच की कोणती पण मुलगी, की काय बनवले पप्पा जेवायला मम्मीने आज.
तर एक मिनिट आम्ही स्टँडलाच मोबाईल लावते. तर मी गेलेली ना मम्मीकडं, तेव्हा पप्पांना विचारलं की जेवलात का पप्पा? तर पप्पा बोलले हो जेवलो की. तर मी म्हणलं काय बनवले मम्मीने? लवकर गेली ना मम्मी, पंढरपूरला गेलेली काल मम्मी माझी. सांगितले काय मग मी परत सांगते. 8 वाजताच गेली होती घरून. तर मग मी म्हणलं काय बनवून गेली मम्मी जेवायला? मला असं सांगतात, काय सांगायचं तुला, सोमवारपासून आम्ही पोळ्यात खातोय. मी म्हणलं हा, सोमवारी मिरगाचा भंडारा होता, तिथं पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. नंतर एक दिवस संगोबाला गेली, छान घडी करून घेतली पोळीची. अशी लाल झरत भाजलेली पोळी असेल ना, चहामध्ये एकच नंबर लागते, म्हणून मी घेतली. नंतर संगोबाला गेली, तिच्या दारातल्या देवीला तिने धोंडे केले खायला निवदाला. आम्हाला धोंडे जेवण केलं, मामाला केलं, आत्याला केलं. पंढरपूरला धोंडे घेऊन गेली देवाला. गाणगापूरला गेली होती तेव्हा धोंडे घेऊन गेली होती. अक्कलकोटला आणि गाणगापूरला गेली होती तेव्हा. असं पप्पा म्हणले आमच्यात सोमवारपासून, म्हणजे काल शुक्रवार होता, काल गेलेली मी पप्पांकडं, म्हणते सोमवारपासून आजपर्यंत रोज पोळ्या खातोय. कंटाळाच आलाय मला तर पोळ्यांचा. तर मला हसू आलं जरा. तर माझं म्हणणं होतं की काहीतरी घेऊन जावं खायला पप्पांसाठी, पण मी विसरून गेली फट्यावरनं जाताना. मग मी म्हणलं, माझ्या मनात आलं की काय बनवावं का काय विचारावं पप्पांना. तर म्हणले अजून सुद्धा पुरण आहे पडलेलं फ्रीजमध्ये, खा पोळ्या, टोपल्यात पोळ्या पण आहेत असं मला म्हणले. तर मला कळलं की पप्पा कंटाळीत पोळ्यांना आता. तर पप्पांना म्हणलं बरं ठीक आहे, म्हणलं पुरण आहे म्हणल्यावर मी घेऊन जाते. तर म्हणले न्यायचा जा. आणि मला म्हणतात मम्मीला नको सांगू पप्पा म्हणले तर असं म्हणून, पोळ्याला कंटाळलं म्हणून. तर मी म्हणलं नाही, मम्मीला सांगा की मी फ्रीजमध्ये शोधत होती काय खायला आहे का. म्हणजे तिने पेढे वगैरे आणले होते अक्कलकोटवरून, अजून गाणगापूरवरून प्रसाद आणला होता, संगोबाला गेलेली तिकडून काय काय आणलेलं तिने खायला. तर पप्पांना मी म्हणलं मम्मीला सांगा फ्रीजमध्ये पेढे ठेवलेले. मम्मी ताई गेली होती बघायला, वैशू गेलेली, मला वैशू म्हणतात मम्मी पप्पा माझे. म्हणलं त्यांना तिला सांगा, काय नाही म्हणायची पप्पा ती, तिला सांगा की वैशू नेलं पुरण, ती फ्रीजमध्ये काय खायला बघायला गेली ती आहे का, आणि तिला दिसलं पुरण, मग तिला पोळी आवडते, ती म्हणली पप्पा मी घेऊन जाते पुरण. म्हणले बरोबर मग तसंच सांगतो. आणि हे असं आमचं सिक्रेट आहे. हे असं माझ्याकडे पुरण आले आणि मी छान पोळी खाते. किती पोळ्या झाल्या? 5च पोळ्या झाल्या, पण आहे ना मम्मीला आणि पप्पांना दोघांना संपवावं लागल्या असते. आज दिवसभर त्यांना तीच खायला गेल्या असत्या पुरणपोळ्याच. पण आमच्यात अण्णांनी 3 पोळ्या नेल्या. आता शेतात गेलं तर अण्णाला पण आवडतात, मला पण आवडतात पोळ्या. आणि एक पोळी मी जरी खाल्ली तरी एखादी माझा शेरू खाईल, नाही त्यांनी खाल्ली त्याला पण आवडती पोळी शेरूला. शेरूला तर जे गोड ते एवढं कमी. जिलेबी खातो, पोळी पुरणपोळी खातो, शिरा बनवलेला शिरा खातो, काय पण गोड खातो माझा शेरू. पण मी थोडं जपून देत असते, कारण केस गळती चालू होती गोड खाल्ल्यावर. मला वाटलं माझ्याकडे लवकर संपून जाईल, ह्यांच्याकडे अजून उद्याच्या दिवस हेच पडणार आहे, म्हणून मी पुरण घेऊन आली मम्मीच्यातलं. आणि आता मी छान पोळी खाते. तर या मंडळी चहा पोळी खायला. इतकी भारी लागते छान पुरणपोळी खायला. खाल्ली नसेल तर कधी खाऊन बघा, मजा येते. त्यात शिळी पोळी असल्यावर अजून मजा येते. मी गरम पोळी बनवली पण पुरण शिळच आहे, त्याच्यामुळे एवढा काही फरक वाटत नाही. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.